श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ईश्वरमानी उत्तमोत्तम, तद्भक्तमानी मध्यम, अज्ञानते मानो अधम, द्वेषी ते परम पापी मानी। जो ईश्वराला उत्तमोत्तम मानतो त्याच्या भक्ताला मध्यम मानतो, अज्ञानी लोकांना अधम मानतो आणि ईश्वराचा आणि भूतांचा द्वेष करणारे जे नास्तिक आणि भूतद्रोही त्यांना परम पापी मानतो। ईश्वरी प्रेम पवित्र, भक्तासी मैत्री मात्र, अज्ञानी तो कृपा पात्र, उपेक्षा निरंतर द्वेषियांची। आणि ईश्वरावर पवित्र प्रेम, भक्ताशी केवळ मैत्री, अज्ञान जनांवर कृपा आणि पूर्वोक्त द्वेषी जनांची निरंतर उपेक्षा करतो। हे मध्यम भक्तांची भक्ती, राया जाण ऐशिया रीती, आता प्राकृत भक्तांची स्थिती, तेही तुझ प्रती सांगेन। तो मध्यम भक्त होय। राजा, मध्यम भक्ताची भक्ती ही अशी आहे असे तू समज। पाषाण प्रतिमा हाची देव, तेथेची ज्याचा पूर्ण भाव, भक्त संत सज्जनांसी पहावो, अणुमात्र देहो लवो नेदी। पाषाणाची प्रतिमा हाच देव आणि तेथेच ज्याचा पूर्ण भाव आहे त्या मूर्तीपुढे नागधुऱ्या काढील, पण भक्त सज्जनांपुढे आपल्या देहाला अणुमात्रही वाकू देत नाही। ते ठाई साधारण जन, त्यासी वार्ता पुसे कोण, त्यांसी स्वप्नीही नाही सन्मान, या परी भजन प्राकृताचे। मग इतर साधारण जनांचे नाव कशाला पाहिजे? तो स्वप्नातही त्यांचा सन्मान करत नाही। प्राकृताचे भजन हे अशा प्रकारचे असते। ऐशिया स्थिती जो जड भक्तू, तो जाणावा मुख्य प्राकृतू, प्रतिमा भंगे अंतू, मानी निश्चितू देवाचा। त्यातल्या त्यात अज्ञ भक्त हा मुख्य प्राकृत आहे। तो मूर्तीचा भंग झाला असता देवाचाच निश्चयाने अंत झाला आहे असे समजतो। या परी त्रिविध भक्त, सांगितले भजन युक्त, परी उत्तमांची लक्षणे अद्भुत, ती सांगावया चित्त उदित माझे। याप्रमाणे भजनयुक्त त्रिविध भक्त सांगितले, पण उत्तम भक्ताची अद्भुत लक्षणे सांगावयास माझे चित्त फार उत्सुक झाले आहे। इंद्रिये विषयांते सेविती, परी सुख दुःख नुमटे चित्ती, विषय मिथ्यात्वे देखती, ते जाण निश्चिती उत्तम भक्त। इंद्रिये विषयांचे सेवन करतात, पण त्यामुळे ज्यांच्या चित्तात सुखदुःख उत्पन्न होत नाही, कारण ते विषयांना मिथ्या समजतात, असले भक्त भागवतोत्तम आहेत असे तू निश्चयाने जाण। मृगजळी जेणे केले स्नान, तो नाहता कोरणाची जाण, तेवी भोगी जासी अभोक्तेपण, ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम। मृगजळात स्नान करणारा स्नान करूनही कोरडाच असतो,
त्याप्रमाणे विषय भोगामध्येही ज्याला अभोक्तेपण असते तो उत्तमोत्तम भक्त होय. उत्तम भक्त विषय सेविती, हा बोलू रूढला प्राकृतां प्रती. त्यांसी विषयी नाही विषय स्फूर्ती, त्यागिती भोगिती दोन्ही मिथ्या. उत्तम भक्त विषयांचे सेवन करतात ही भाषा प्राकृतांमध्ये रूढ आहे. त्यांना विषयांमध्येही विषयानुभव नाही. ते विषयांचा त्याग करतात आणि भोग घेतात ही दोन्ही मिथ्या आहेत. स्वप्नींचे केळे राय भोगे, जागा होऊनी खावो मागे. तेडे हातु माखे न तोंडी लागे, तेवी विषय संगे हरिभक्त. स्वप्नातील राजेडे केळे जागा होऊन खावयास मागतो, पण त्यांनी त्याचा हातही माखत नाही आणि ते तोंडालाही लागत नाही. त्याप्रमाणे हरिभक्त विषय संगाने लिप्त होत नाही. येथवरी मिथ्या विषय भान, तरी सेवावया त्यांसी काय कारण. येथ प्रारब्ध बळी पूर्ण, ते अवश्य जाण भोगवी. विषय भाव जर इतके मिथ्या आहे तर त्याला विषय सेवन करण्याचे कारण तरी काय. पण प्रारब्ध कर्म अतिशय बलवान आहे, ते भक्ताकडूनही विषय अवश्य भोगविते. परी मी एक विषय भोगता, ही स्वप्नी ही त्यास नुमटे कथा. या लागी उत्तम भागवतता, त्यासीच तत्वता बाणली. तथापि मी एक विषय भोगता आहे ही वार्ता त्याच्या स्वप्नातही कधी येत नाही, म्हणून उत्तम भागवतपणा त्याच्याच ठिकाणी बांधलेला असतो. या परी विषयासक्ती, वर्ती जे उत्तम भक्ती. याहूनी अगाध स्थिती, सांगेन तुझ प्रती ते ऐक. उत्तम भक्ताने याप्रमाणे विषयामध्ये वागावे. राजा, मी आता तुला याहूनही अगाध स्थिती सांगतो, ती ऐक. देह इंद्रिय मन बुद्धी प्राण, हेची बंधाचे पंचायतन. क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण, जन्म मरण इत्यादी. देह इंद्रिय मन बुद्धी प्राण, हेची बंधाचे पंचायतन. क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण, जन्म मरण इत्यादी. या पाचा स्थानी अपार श्रम, या नाव म्हणिजे संसार धर्म. निज भक्ता प्रसन्न आत्माराम, त्यासी भव भ्रम स्वप्नीही नाही. देह, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी ही बंधाची 5 स्थाने आहेत. त्यात जन्म, मरण, क्लेश, तहान, भूक, भय, तृष्णा हे अपार श्रम आहेत. यांनाच संसार धर्म हे नाव आहे. पण आत्माराम आपल्या भक्तावर प्रसन्न असतो, त्यामुळे त्यांना स्वप्नातही संसार भ्रम होत नाही. क्षुधा लागलिया दारुण, अन्न आकांक्षे पीडे प्राण. भक्ता क्षुधेची नव्हे आठवण, ऐसे अगाध स्मरण हरीचे. अतिशय क्षुधा लागल्यास अन्नाच्या इच्छेने प्राण व्याकुळ होतो, पण भक्तांना क्षुधेची आठवणही होत नाही. हरीचे स्मरण असे अगाध आहे. भावे करिता भगवत भक्ती, क्षुधे तृषेची नव्हे स्फूर्ती.
एवढी पावले अगाध प्राप्ती, ते भवभये निश्चिती दंडळतीना. भावाने भगवत भक्ती करीत असताना क्षुधा आणि तृषा यांचा अनुभव येत नाही. एवढ्या अगाध भगवत प्रीतीला जे पोहोचले आहेत ते संसार भयाने केव्हाही डळमळत नाहीत. मना माझी भवभय भरणी, ते मन रातले हरिचरणी. आता भयाते तेथ कोण मानी, मन मनपणी असेना. भवभयाची उत्पत्ती मनामध्ये होते, पण भगवत भक्ताचे ते मन हरिचरणामध्ये रंगून गेलेले असते. तेव्हा तेथे भयाला अवकाश कोठचा मिळणार, कारण त्याचे मन त्या अवस्थेतच नसते. मनी स्फुरे द्वैताची स्फूर्ती, तेथ भवभयाची दृढ स्थिती. ते मनी जाहली हरीची वस्ती, या लागी भवभय निवृत्ती द्वैतेसी. मनामध्ये द्वैताचा अनुभव येतो, त्यामुळे संसार भयाची दृढ स्थिती होते. पण त्याच मनात हरीची वस्ती झाली म्हणजे द्वैतासह संसार भयाची निवृत्ती होते. देह बुद्धी माझी जाणा, नाना परी उठती तृष्णा. ते बुद्धी निश्चये हरीच्या स्मरणा, करिता परिपूर्णा विनटली स्वये. देहच मी या बुद्धीमध्ये अनेक प्रकारच्या तृष्णा उठतात, पण तीच बुद्धी निश्चयाने हरीच्या स्मरणामध्ये लावली असता ती स्वतः श्रीहरीच होते. जेथे जे जे स्फुरे तृष्णा स्फुरण, तेथे स्वये प्रगटे नारायण. तेव्हा तृष्णा होय वितृष्ण, विरे संपूर्ण पूर्णा माझी. मग त्या बुद्धीत जे जे तृष्णेचे स्फुरण होते त्यात स्वतः नारायण प्रकट होतो आणि तृष्णा वितृष्ण होऊन त्यातच विरून जाते. या परी गा तृष्णा रहित, हरिस्मरणे भगवत भक्त. इंद्रिय क्लेशा भक्त अलिप्त, तो हि वृत्तांत ऐकराया. राजा, भगवत भक्त याप्रमाणे तृष्णा रहित होतो. आता भक्ताला इंद्रियांचे क्लेशही कसे होत नाहीत ते ऐक. मुख्य कष्टाचे अधिष्ठान, इंद्रिय कर्मी राया जाण. ते इंद्रिय कर्मी ब्रह्मस्फुरण, हरिभक्ता पूर्ण हरिभजने. इंद्रियांच्या कर्मामध्ये कष्टाचे मुख्य अधिष्ठान असते, पण हरिभक्तांना हरिभजनाने इंद्रिय कर्मातही हरीचा अनुभव येतो. दृष्टीने घेऊ जाता दर्शन, दृश्यमात्री प्रगटे नारायण. श्रवणी शब्द घेता जाण, शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तू. दृष्टीने पाहू लागले असता प्रत्येक दृश्यामध्ये नारायण प्रकट होतो. श्रवणेंद्रियाने शब्द ऐकू लागले असता शब्दार्थामध्ये पूर्ण वस्तू विराजमान होते. घ्राणी घेता नाना वासू, वासावबोधे प्रगटे परेषु. रसना सेवी जो जो रसू, रसी ब्रह्मरसू निजस्वादे प्रगटे. घ्राणेंद्रियाने वास घेऊ लागले असता त्या सुगंधाच्या बोधरूपाने परमेश्वर प्रकट होतो. रसना ज्या ज्या रसाचे सेवन करते त्या रसात ब्रह्मरस स्वानंदाने प्रकट होतो. देही लागता शीत उष्ण, अथवा का मृदू कठीण. तेथे स्पर्श ज्ञाने जाण,
चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वये. देहाला शीत उष्ण मृदू कठीण इत्यादिकांचा स्पर्श झाला असता त्या स्पर्श ज्ञानाने पूर्ण परब्रह्मच स्वतः प्रकट होते. आता कर्मेंद्रिय प्रवृत्ती तेथही स्फुरे ब्रह्मस्फूर्ती. घेणे देणे गमन स्थिती इंद्रिया गती आत्मारामे. देणे घेणे गमन करणे उभे राहणे इत्यादी कर्मेंद्रिय प्रवृत्तींमध्येही ब्रह्मच स्फुरते. कारण आत्मारामामुळेच इंद्रियांना गती मिळते. ऐसे करिता इंद्रिये कष्ट ते कष्टी होय निज सुख प्रगट. तेणे इंद्रिया विश्रांती चोखट. पिकली स्वानंद पेठ हरिभक्ता. याप्रमाणे इंद्रियांनी व्यापार करीत असताना ती इंद्रिये श्रांत होतात, पण त्या श्रमावस्थेतही आत्मसुख प्रकट होते. त्यामुळे इंद्रियांना पूर्ण विश्रांती मिळते. याप्रमाणे हरिभक्तांना स्वानंदाची पेठ पिकली आहे. जेणे इंद्रिया कष्ट होती तेणेची इंद्रिया सुख प्राप्ती. हे भगवत भजनी निजयुक्ती भोगिजे हरिभक्ती हरीचे निस्मरणे. कारण ज्यामुळे इंद्रियांना कष्ट होतात त्यामुळेच त्यांना सुख प्राप्ती होते. ही भगवत भजनातील युक्ती भगवत भजनानेच प्राप्त होते. जन्म आणि मरण हे देहाचे माथा जाण. भक्त देही विदेही पूर्ण. ध्याता हरिचरण हरिरूप जाहले. जन्म आणि मरण हे देहाचे धर्म आहेत. भक्त देहात असूनही हरिचरणाचे ध्यान करीत असताही पूर्ण विदेही आणि हरिरूप झालेले असतात. या लागी देहाची अहंता कदा नुपजे भगवत भक्ता. ते भक्त पूर्णतेची कथा ऐक नृपनाथा सांगेन. त्यामुळे भगवत भक्तामध्ये देहाभिमान कधी उत्पन्न होत नाही. राजा, भक्ताच्या पूर्णतेची कथा मी तुला सांगतो, ती ऐक. देह धरिल्या पंचानने भक्तन दंडळी जीवे प्राणे. वंध्या पुत्र सुळी देणे देहाचे मरणे तेवी देखे. देहाला वाघाने जरी धरले तरी भक्त आपल्या मनात डळमळत नाही. देहाचे मरण वंध्यापुत्राला सुळी देण्यासारखेच तो समजतो. छाया पालखी बैसावी ऐसे कोणी चिंती ना जीवी. तैशी देहासी पदवी यावी हा नुठी सद्भावी लोभ भक्ता. आपल्या प्रतिबिंबाने किंवा छायेनेच पालखीत बसावे असे कोणीही मनात आणत नाही. त्याप्रमाणे देहाला मोठी पदवी प्राप्त व्हावी असा भक्ताला स्वभावताच लोभ सुटत नाही. देहासी आलिया नाना विपत्ती भक्ता खेदून नुमटे चित्ती. जेवी आकाश शस्त्र घाती नये का कुळती तैसे ते. तीक्ष्ण शस्त्रांच्या आघातांनी आकाश जसे व्याकुळ होत नाही त्याप्रमाणे अनेक आपत्ती जरी कोसळल्या तरी भक्ताच्या मनात खेद उत्पन्न होत नाही. जननी जठरी देहो जन्मला भक्तून म्हणे मी जन्मा आला. रवी थिल्लुरी प्रतिबिंबला थिल्लुर मी जाहला कदान म्हणे.
सूर्य लहानशा डबक्यात जरी प्रतिबिंबित झाला तरी मीच हे डबके झालो आहे असे तो समजत नाही. त्याप्रमाणे मातेच्या उदरात देह जरी जन्मला तरी भक्त मी जन्माला आलो असे म्हणत नाही. सायं प्रातः सूर्ये प्रकाशे अभ्री गंधवनगर आभासे देह प्रतिपाळी अदृष्ट तैसे म्या केले ऐसे स्फुरेना. सकाळी आणि संध्याकाळी अभ्रामध्ये गंधर्व नगर भासते, त्याप्रमाणे अदृष्ट देहाचे प्रतिपालन करते. पण सूर्य मी गंधर्व नगर केले असे जसे म्हणत नाही, त्याप्रमाणे भक्त मी देहाचे प्रतिपालन केले असे म्हणत नाही. भक्त देहासी येता मरण हेतुरहित हरीचे स्मरण या लागी देह निमाल्या आपण न मरता पूर्ण पूर्णत्वे उरे. भक्ताच्या देहाचे मरण जवळ आले असता तो निष्काम हरिस्मरण करतो. त्यामुळे देहपात जरी झाला तरी हा स्वतः न मरता पूर्णत्वाने पूर्ण राहतो. थिल्लुरा समूळ नाशू झाला तरी रवी न म्हणे मी निमाला तेवी देहो गेलिया भक्त उरला सद्रूपे संचला हरिस्मरणे. पाण्याच्या डबक्याचा समूळ नाश होऊन त्यातील प्रतिबिंबही नाहीसे झाले तरी सूर्य मीच नाहीसा झालो आहे असे समजत नाही. त्याप्रमाणे देह जरी गेला तरी भक्त हरिस्मरणामुळे सद्रूपाने पूर्ण होऊन राहतो. आधी काय सर्पू मारावा मग दोरा ते दोरू करावा तो न पालटता निज गौरवा दोरूची अघवा दोर रूपे. अहो, दोरीवर भासलेला सर्प अगोदर मारावा आणि मग त्या दोरीला दोर करावे असे का कोठे होते? छे, मुळीच नाही. दोरी आपल्या स्वरूपाने नेहमी दोरीच असते. देवी हरिभक्ता देहाचा अभाव मा काळ कवणा घालील घावो आता आम्ही ते आम्हीच आहो ते आम्ही पणही वावो आमुचेनी आम्हा. याप्रमाणे हरिभक्ताला देहाचा अभाव असतो तेव्हा काळ आपला घाव कोणावर घालणार? इत्यादी संसार देह धर्म ज्यासी स्पर्शो न शके कर्मा कर्म मोहे नव्हेची भवभ्रम तो भक्तोत्तम प्रधानत्वे. याप्रमाणे संसार देहधर्म आणि कर्माकर्म त्याला स्पर्श करू शकत नाही आणि संसार भ्रमाचा मोह कधीच होत नाही. तो मुख्य भक्तोत्तम होय. राया आणि कही एक खूण तुझ मी सांगेन संपूर्ण ज्याचा काम होय नारायण ते भक्त लक्षण अवधारी. ज्याचा काम सुद्धा स्वतः नारायण होतो ते भक्त लक्षण ऐक. मी तुला त्याची आणखी एक खूण सांगतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.